कुठल्या पद्धतीनं त्यांचे लागेबांध आहेत याची चौकशी SIT मार्फत चालू आहे, परंतु ती खोलपर्यंत जाणार आहे का? कारण की फक्त खरातांच्यापर्यंत राहून बाकीच्यांना अभय या ठिकाणी मिळणार आहे का? नाही, मला वाटतं खरात प्रकरण वेगळ्या पद्धतीनं हाताळलं गेलं पाहिजे. याची गृह खात्याला माहिती 3 महिन्यापूर्वी होती अशी आमची माहिती आहे. मग 3 महिने ही माहिती का थांबवली होती? ती बरोबर अमक्या वेळीच ती माहिती का त्या ठिकाणी बाहेर आली, हा प्रश्न यातला महत्वाचा आहे. आणि म्हणून यामध्ये व्यवहार ज्यांचे आहेत, कोण भेटलं याच्यापेक्षा व्यवहारिक काही संबंध आहेत का, किंवा कुठल्या पद्धतीनं त्यांचे लागेबांध आहेत याची चौकशी SIT मार्फत चालू आहे, परंतु ती खोलपर्यंत जाणार आहे का? कारण की फक्त खरातांच्यापर्यंत राहून बाकीच्यांना अभय या ठिकाणी मिळणार आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि खरात सारखी प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होता कामा नये यासाठी आत्ता कारवाई ही तातडीनं आणि लवकरात लवकर होणं महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी महत्वाचं.